माझ्याकडे फक्त आता मी कुठल्या मशीनवर बघणार नाही, फक्त आयुर्वेद चिकित्सासाठी भेटायचं, बाकी घरी जायचं. बाकी हे सर्व तपासणी जी आहे ही सर्व तपासणी आपले सर्व डॉक्टर्स करतात. ते MD नेत्र आहे. हा म्हणजे नेत्र हे ऑप्टोमेट्रिस्ट आहेत सर. यांचं रेल्वे प्रसाद आय इन्स्टिट्यूटला पूर्ण ट्रेनिंग झालं. आणि डॉक्टर जाधव म्हणून आहेत, ते आलेले चालू. ही पूर्ण टेस्टिंग लॅब म्हणजे डोळ्यांचे आतापर्यंतचे जगामध्ये असलेले सर्व डोळ्याचे इक्विपमेंट सर्व आपल्याकडे आहेत. जवळपास 29 इक्विपमेंट आहेत सर्व टोटल. तर याच्यामध्ये तुमचं ड्राय आई चेकअप याच्याने होतं, कॉर्निया चेकअप याच्यामध्ये होतं, पूर्ण रेटिना आणि सर्व ग्लाकोमा आणि रेटिना सर्व या ओसीटीमध्ये होतं. आणि फंडस इमेजिंग आतमधले जे चित्र आहे जे आपण म्हणतो ना की रेटिना बघायचा, ऑप्टिक डिस्क बघायची, ते सर्व याच्याने होतं. फंडस फोटोग्राफी हे युनिट आहे छोटं. म्हणजे टोटल एव्हिडन्स पूर्ण रेडी होतो पेशंटचा, मग आयुर्वेद चिकित्सा केली जाते. आणि मग पुन्हा या मशीनवर तपासलेलं मग आपल्याला फरक दिसतात. असे काही फरक आहेत की ज्याच्यामध्ये रेटिनाचा डोम आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन दिली आहे, लेझर दिलं आहे, तरी पण थांबलेलं नाही. किंवा यंग मुलांमध्ये कमी याच्यामध्ये तुम्हाला CSR मिळाला आहे. CSR म्हणजे काय, सेंट्रल सिरस रेटिनोपॅथी. आपलं हे सर्व तिमीर, काच आणि लिंगणाश, आपण बाहेर नाव दिलं तिमीर, काच आणि लिंगणाश. आपले सर्व टर्म्स याच्या पुढे यायला पाहिजे वापरामध्ये. म्हणून आपण इंग्लिश प्लस मराठी किंवा संस्कृत आपलं आयुर्वेदीय नाव असं ते दिलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे पेशंटला पण मला अधिमंथा आहे, मला ग्लाकोमा नाही असं म्हणायला. अधिमंथा पूर्ण वेगळा, ग्लाकोमा पूर्ण वेगळा, पण ते काही रक्षण एकत्र येतात. अधिमंथामध्ये अजूनही जग होरपळलेलं आहे. म्हणजे 2% ऑफ अमेरिकन पॉप्युलेशन इज सफरिंग फ्रॉम ग्लाकोमा. आणि त्यांना नीड आहे आयुर्वेदाची, कारण ॲलोपॅथीमध्ये याला मेडिसिनच नाही. लहान मुलांमध्ये ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स असतात, तुम्ही अनुभवले आहेत, आणि त्या आयुर्वेदाशिवाय बरे होत नाही, हे पण तुम्ही अनुभवलं आहे. तर याच्यामध्ये हा प्रॉब्लेम ज्यावेळी डोळ्यांपर्यंत पोहोचतो तो त्यावेळी डोळ्यामध्ये तो काळं बुबुळ म्हणजे आपलं कॉर्निया जो आहे, आम्हाला कसं ते पेशंटशी बोलण्याची सवय असते ना, म्हणून काळं बुबुळ हे ते असं. तर कॉर्नियाचा शेप चेंज होतो, त्याला केराटोकोनस असं म्हणतात. विदर्भातनं बऱ्यापैकी पेशंट आहे, कारण तो उष्णता जास्त असते. उष्णता प्लस म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यात की ही केराटोपॅथी डेव्हलप होते. ती सर्व याच्याने टेस्ट होते. आणि जगामध्ये पूर्ण केराटोकोनस हा असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये C3R नावाची सर्जरी आहे, पण त्याच्यामध्ये गॅरंटी काहीच नाही. ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॉर्निया बदलावा लागतो, म्हणजे मेलेल्या माणसाचा कॉर्निया बसवावा लागतो, कॉर्निओप्लास्टी किंवा केराटोप्लास्टी असं त्याला म्हणतात. आणि याच्यामध्ये फक्त आयुर्वेद चिकित्साच उपयुक्त आहे, आणि त्याला आपण 100% थांबवू शकतो, कसलीच गरज पडत नाही. त्याचं पण एक डिपार्टमेंट आपण सुरू करतोय. असे काही गोष्टी म्हणजे केराटोकोनस म्हणजे तुम्ही फक्त केराटोकोनसच बघणार, तुम्ही फक्त डायबेटिक रेटिनोपॅथीच बघणार, एक फक्त ग्लाकोमाच बघणार. हे असे वैद्य आता वेळ आली आहे करण्याची. आधी आम्ही काय म्हटलं, डोळ्याचं स्पेशल आपण असं म्हणायचं पूर्वी, आता तसं नाही आहे. तर डोळ्याच्या स्पेशलमध्ये सुपर स्पेशल आपल्याला करावाच लागेल, कारण प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगवेगळे आहेत. रेटिना वेगळं सांगतो, कॉर्निया वेगळा सांगतो, ऑप्टिक नर्व वेगळं सांगतो, ओके, ऑप्टिक ट्रॅक वेगळा सांगतो, नंतर तुमचं व्हिट्रियस, कॅटरॅक्ट हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तिमीर, काच, लिंगणाश हे जे प्रकरण आहे, या व्यतिरिक्त डोळ्याला म्हणजे डोळा आक्रांत होणं असा जो शब्द ऐकलाय आपण, तो सर्वगत नेत्ररोगामध्ये, सर्वगत नेत्ररोगामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डोळा सुजलेला दिसतो, पाणी आलेलं दिसतं, किंवा डोळ्यामध्ये सूज असते, किंवा दुखणं असतं, डोळा ठणकत असतो प्रचंड, हा सर्वगत नेत्ररोग. म्हणजे थोडक्यात विभागणी करायची. आणि फक्त दृष्टीला प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, मला दिसत नाही. डोळा डोळ्यासारखा दिसतो, आपण म्हणतो काय आंधळा आहे का, तो म्हणतो हो खरोखर आंधळा आहे मी, पण वाटत नाही तुझ्याकडे बघून. हे सर्व तिमीर, काच आणि लिंगणाशमध्ये असतं, सर्वात सोपं. आणि डोळ्याला भरपूर प्रॉब्लेम आहे, हे सर्वगत नेत्ररोगामध्ये. हे 2 विभागण्या झाल्या की ट्रीटमेंट करायला सोपं होतं. म्हणून तिमीर, काच आणि लिंगणाश, तिमिराची लक्षणं दिसता बरोबर आपण औषधं सुरू करायला पाहिजे. हो, आणि ते फक्त आयुर्वेदामध्येच आहे प्रिव्हेंशन. तिमिराला तिथंच अडवायचं, कारण काच हा कष्टसाध्य आहे आणि लिंगणाश हा असाध्य आहे. फक्त कफज लिंगणाश साध्य आहे. म्हणून तिमिराचे लक्षण म्हणजे फ्लटर्स किंवा डोळ्यासमोर काहीतरी दिसतंय बाबा, यामध्ये त्यांनी शरीरशुद्धी, कोष्ठशुद्धी म्हणजे कोष्ठशुद्धी, शिरशुद्धी हे झाल्यानंतर मग रसायन औषधं सुरू करावी. सिंपल एकदम, सर्वांनी, सर्व वैद्यांनी. म्हणजे आपण काय म्हणतो, अरे डोळ्याभोवती फक्त काय आपल्याला फ्लटर्स दिसतात, फ्लटर्स आणि फ्लॅशेस असं ॲलोपॅथीमध्ये म्हणतात. आपल्या मध्ये बघा तिमिरामध्ये लक्षणं वर्णन केली आहे, वलय दिसणे, मक्षिका दिसणे डोळ्यासमोर,
हो, हो. आणि डोळा फिरवला की तसं तसं इकडून तिकडं हलताना हां हां दिसतं. हां हां हां. हे तिमिराचे लक्षण. अच्छा. त्याला तिथंच अटकवायचं. हो. मग सेकंड स्टेज तुम्हाला डोळा डॅमेज झालेला दिसतो. म्हणजे ज्यावेळी फंडोस्कोपी करता तुम्ही त्यावेळी रेटिनामध्ये किंवा कुठेतरी प्रॉब्लेम झालेला दिसतो. तो काच अवस्था म्हणजे ती धातुगत अवस्था. हो. ही स्रोतसामध्ये असलेला दोष हा. याला सहज काढू शकतो आपण. आणि पुढची जी आहे ही धातुगत अवस्था. मग धातुगत अवस्था जास्त कठीण. हो. मग लीन झालेले दोष बाहेर काढणं हम्म. कुठल्याही तिमिर काच लिंगणाशमध्ये किंवा दृष्टिगतमध्ये वमन द्यायचं नाही. नाही. पहिली गोष्ट अच्छा. लक्षात ठेवायची. हम्म. आणि नेहमी कोष्ठशुद्धी आणि शिरशुद्धी ठेवली, अग्नी उत्तम ठेवला हम्म. की डोळा हा अग्नीचाच एक हा. तेज महान होतं. बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, तुमचा अग्नी उत्तम असेल तर डोळा उत्तम आहे. म्हणजे काय चिकित्सा आलीच होतीच. म्हणून नेत्र दुरुस्त करायचं असेल तरी काय चिकित्सा सुटत नाही. नाही. आपल्याकडची कुठलीही स्पेशालिटी असो, काय काय चिकित्सा शिवाय पुढे काहीही हलत नाही. वा. मंदाग्नी. हा म्हणजे पेशंट समोर आला, हां. डोळ्याला किती डॅमेज आहे याच्यावरून त्याचा अग्नी किती डॅमेज असणार आहे कळतं. ते बरोबर. डोळ्याला किती जुना त्रास आहे याचा अर्थ अग्नी किती हां. मांद्य आहे आणि याला कुठपर्यंत जावं लागणार आहे. हम्म. म्हणून त्याला कष्ट साध्य किंवा असाध्य करायला लागतं. म्हणजे आपण अग्नी दुरुस्त करत बसतो तोपर्यंत ज्योत गेलेली असते. म्हणून आपल्याकडे म्हटलं की तिमिर दिसता बरोबर. हम्म. बरोबर. घराला आग लागल्याप्रमाणे जसं आपण पाणी पाणी विकतो म्हणतो, तशी त्याची चिकित्सा करावी. म्हणजे विचार करत बसू नये की चला याला आपण नंतर बघून घेऊ, असं अजिबात नाही. म्हणून अग्नी मुख्य, नंतर शरीर शुद्धी हम्म. आणि मग सर्व इतर मेडिसिन्स काय असतील ते. म्हणजे दोषानुरूप चिकित्सा करताना तुम्हाला धातुगत अवस्था आणि स्रोतसांमध्ये दोष म्हणजे वहन असलेले दोष आणि लीन झालेले दोष या दोघांचं सेपरेट करून त्याचं साध्यात्व ठरवायचं. इतकं सोपं आहे. आणि हे सर्व याच्यामध्ये दिसतं. याच्यामध्ये जे दिसतं याचा अर्थ दोष लीन झालेले दोष दिसतात, म्हणजे याच्यावरती परिणाम दिसतो. आणि मग त्या धातुगत अवस्था कमी झाली किंवा तो व्रण भरून आला किंवा जी सूज आहे ती गेली की ते पण या मशीनवर दिसतं. आणि आपल्याकडे जे निदान केलं आहे ज्या आचार्यांनी इतकं परफेक्ट निदान करून ठेवलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला कसलीच कुठली मॉडर्न पॅरामीटर्स वापरायची गरज पडत नाही. तुमचं निदान झालं की साध्यत्व पेशंटला सांगतो आपण. आणि त्या साध्यत्वामुळे पेशंटचा कॉन्फिडन्स आणि आपला कॉन्फिडन्स. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये म्हणतात की केरॅटोकोनसला मेडिसिन नाही आणि मेडिसिन नाहीपेक्षा ते C3R सर्जरी करतात, पण त्याला गॅरंटी नाही. तुम्हाला 1 इंजेक्शन 4 इंजेक्शन प्लस तो डोळा डॅमेज होणार प्लस कॉर्नियल ट्रान्सप्लांट होणार. त्यांनी काय केलंय, जसं जसे डॅमेज होतात तसं तशी ती ट्रीटमेंट शोधून काढली आहे. त्यांना लीनावस्था दोषावस्था हा काही संबंध नाही आहे. लक्षात आलं. म्हणजे ते प्रॉब्लेम झाला की त्याला सोल्युशन त्यांनी काढलंय, पण मुळापासून सोल्युशन नाही. हे आयुर्वेदाचं विशेष स्थान आहे. म्हणजे आपण ह्या सर्व गोष्टी प्रॉपर आयुर्वेदाने मॅनेज करू शकतो. दिस इज द ब्युटी ऑफ आयुर्वेद. आणि प्रिव्हेन्शनमध्ये तर मी म्हटलंच तसं, सकाळी मंजन रात्री अध्ययन प्रत्येकाने करावं. हे वैद्याने स्वतःपासून सुरुवात करावी. म्हणजे आपली दोषांची स्थिती आपल्याला लक्षात येते शरीरातली, वैद्याने आधी आपलीच बघावी, आपल्यापासून सुरुवात करावी आणि ते पेशंटमध्ये अनुभवता यावी. ठीक आहे. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता प्रॅक्टिस एवढी झाली आहे तर ती गोष्ट सहज होते. नवीन विद्यार्थ्यांना हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी कुठं जाऊन थांबावं, आपले लिमिटेशन्स काय हे जाणून घ्यावे, दोषांची स्थिती जाणून घ्यावी, वय काय आहे पेशंटचं आणि धातू म्हणजे किती दोष किती लीन झाले धातूंमध्ये. म्हणजे अवस्थानुसारच आपण चिकित्सा करायला हवी. म्हणजे त्याच्याबद्दल साध्यत्व कळतं आणि पेशंटला सांगताना कॉन्फिडन्स येतो. म्हणजे मिनिमम आयुर्वेदामध्ये प्रिव्हेन्शन इज मोर. ट्रीटमेंट तर आहेच आहे, पण प्रिव्हेन्शन हे ॲलोपॅथीमध्ये किंवा कुठल्या शास्त्रामध्ये नाही, जे आयुर्वेदामध्ये देऊन ठेवलं आहे. रसायन करणं आहे, स्वास्थ्य रक्षण आहे. नेत्राचं स्वास्थ्य रक्षण तेच करायचं, बाकी काही नाही. ही वेगळी ट्रिगर आत्ताच एक टेस्ट झाली गुरु महाराजांची. याच्यामध्ये पूर्ण ग्लाकोमाचं जे डायग्नोसिस आहे म्हणजे पेरिफेरल व्हिजन डॅमेज ही पूर्ण याच्या टेस्ट करते. कोणाला आत्ता तुला नंबर आहे, अजून काय कोणाला काय प्रॉब्लेम सर? मला पण फ्लॅशेस येतात सर. येतात ना. गरज आहे ना. म्हणजे आयला म्हणजे काय दृष्टी लगेच गडबड होणार आहे असं नाही, पण याच्यामध्ये शरीर शुद्धीचा वेळ आलेली आहे हे समजून घ्यायचं. मला पण आहे.
असं नाही आहे की मी तिच्यातनं सुटणार आहे. प्रत्येकाला हे दोष दोष नाही असं शरीर नाही आहे. फक्त ती अवस्था नेमकी कुठली आहे आणि त्या अवस्थेनुसार आपल्याला कुठलं शोधून देणं गरजेचं आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. करूनच केस आपल्याला कळतं, आपलं मशीन चालायला लागतं त्यावेळेस कळतं आपल्याला की आपल्यामध्ये दोष काय आहे म्हणजे